खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत स्पेशल मिसळ। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर स्पेशल मिसळ बनवण्यासाठी मटकीला भिजू घालून दुसऱ्या दिवशी पाणी काढून तिसऱ्या दिवशी हे मोड आलेत, तर मस्त लागते ही मिसळ। आता आपण ही शिजवून घेऊ। तर अशी भरपूर असं पाणी घालून ना वेगळी ही मटकी शिजवून घ्यायची, म्हणजे मस्त मिसळ लागते। आता ही मी छानपैकी टोपामध्ये घेतली। आता भरपूर पाणी घालू आणि पाणी घातल्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि पाव चमचा हळद घालायची। आता मस्तपैकी हे आपण आहे ना शिजवून घेऊ। आता मसाल्यामध्ये खोबरं घेतलंय, लसूण, आलं आणि मोठा एक कांदा चिरून घेतला, टोमॅटो घेतलं। अगदी कमी मसाल्यामध्ये मिसळ आहे। आता बघा मटकी छान शिजली आहे। छान असं भरपूर पाणी घातलं ना म्हणजे खूप टेस्टी लागते। त्या मटकीचा रस छान पाण्यात उतरतो। 5-7 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचंय। आता आपण मसाला भाजून घेऊया। तर कांदा घालायचा। कांद्याला आपल्याला असं छान भाजून घ्यायचंय। एकदम झटकीपट होते आणि आपल्या भाज्या आहे ना जास्त मसाल्यात नसतात। थोडंसं तेल घालून कांदा छान परतून घेऊ। अगदी झटकीपट होते, जास्त वेळही नाही लागत आणि खायलाही खूप टेस्टी लागते। आता कांदा थोडा परतून झाला की आलं घालायचं, लसूण पण घालायचा। लसूण असं थोडंसं जास्त घ्यायचं, छान लागतं। टोमॅटो घालून असं थोडंसं परत परतून घ्यायचा। थोडा टोमॅटो शिजला पाहिजे कांद्यामध्ये, मस्त लागतं त्याचा रस्सा। नक्कीच करून बघा। आपल्या भाज्यांमध्ये जास्त तेलही नसतं, जास्त मसालाही नसतात आणि खूप टेस्टी असतात। साध्या सोप्या आणि स्वादिष्ट अशा भाज्या असतात। नक्कीच ही मिसळ करून बघा। आता हे खोबरं घातलंय, त्याच्यावर थोडं तेल सोडून खोबरंही छान भाजून घेऊ। तर मी खोबरं वेगळं का भाजायला घेतलं, कारण मग ते मिक्सरमध्ये छान बारीक वाटलं जातं, छान पेस्ट होते। कांद्यामध्ये एवढी होत नाही, असं थोडंसं खोबरं असंच राहतं। आता खोबरं भाजत आलं की त्यावर थोडंसं 1 चमचा आपण तिळही घालू। तिळाने छान कट येतो आणि चवही छान लागते। मस्त असं तडतडेपर्यंत तीळ छान भाजून घ्यायचे। मस्त भाजून झालेत बघा, असेच भाजायचे। आता काढून घेऊ। आता स्पेशल मिसळ म्हणाले म्हणून बघा 2-3 चमचे बेसन पीठ घेतलंय, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, चिमूटभर हळद घालायची, थोडंसं हिंग घालायचं आणि पाणी घालून आहे ना हे पीठ छान असं फेटून घ्यायचं। मस्त हलकं करायचं, मस्त असं फेटून घ्यायचं। छान असं मऊसूत झालं पाहिजे बघा। छान असं हाताने फेटून घेतलं ना छान पीठ असं हलकं होतं। तर ह्याची आपल्याला ना थोडीशी भजी काढायची, छान लागतात मिसळमध्ये। तर मस्त आता आपण भजी घेऊ करायला। थोडंसंच तेल घालायचं आणि अगदी अशी छोटी छोटी ही भजी घालायची। हे ना अशी डबल फुगतात आणि मस्त मिसळमध्ये लागतात। अगदी छोटे छोटे टाकायचे आणि तेल जास्त अजिबात घालायचं नाही, थोड्याशा तेलातच अशी भजी काढून घ्यायची। बघा तुम्ही करून बघा, ही खूप मस्त लागते मिसळ। बघा ही भजी आहे ना ह्याच्यात डबल आकार होतो, फुगतात ते मस्त अशी। हे कढीमध्ये पण टाकले ना तरी कढी मस्त लागते। कढी भजी आहे ना ह्या अशा भज्याने खूप छान लागते बघा। डबल झाली आहेत ती, सुंदर दिसत आहेत की नाही आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। नक्कीच करून बघा ही डबल भाज्याची मिसळ। झटकीपट होतात, जास्तीचं तेल नाही काही नाही। मस्त अशी फ्राय झाले, काढून घेऊ आणि अशाच प्रकारे सगळे भजी तळून घेऊ। आता छान प्रकारे भजी तळून झालेत। आता मिसळ करायला घेऊया। पाव चमचा जिरं घालून, जिरं तडतडली की कढीपत्ता घालायचा, 5-7 पानं आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा। छान कांदा असा परतून घेऊ, कांद्याने छान लागते मिसळ बघा। मस्त कांदा परतून झाला। आता यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा हळद, कांदा लसूण मसाला घालायचा आवडीप्रमाणे, लाल दिसण्यासाठी थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर, मटण मसाला घालू, ह्याने मस्त टेस्ट येते आणि मीठ घालायचं आणि मस्तपैकी हा मसाला ना परतून घ्यायचा बघा। जास्तीचं तेलही नाहीये, थोडंसंच आपल्याला लागल तेवढंच घालायचं आणि मग हा वाटून घेतलेला मसाला घालू। तर आपण मसाला आधीच छान मस्त भाजून घेतलाय, तर याच्यामध्ये एवढं काही नाही भाजलं तरी चालेल, मस्त लागते ही मिसळ। आता सगळा मसाला तेलामध्ये घातल्यानंतर थोडंसं 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये मसाल्याचंच पाणी घालून छान असं छान झाकण ठेवून 2-4 मिनिटं असंच राहून द्यायचं आणि मस्त बघा मसाला छान असा बाजूनी तेल सोडलंय मसाल्याने, छान दिसतोय। परत मिक्स करून घ्यायचं
अगदी आपण जास्तीचं तेल वापरलं नाही. जर तुम्हाला जास्तीचं तेल घालायचं असेल तर तुम्ही थोडंसं अजून थोडं जास्त घालू शकता. आता छान मसाला आपला भाजून झालाय. यामध्ये आता आपण ही उकडून घेतलेली मटकी घालूया. बघा छान दिसतात की नाही मोडं, मस्त दिसतात. गावाला जशी करतात ना हॉटेलमध्ये तशीच लागते ही, मस्त लागते ही मिसळ. मिसळ कशी आहे ना थोडीशी पातळच पाहिजे, पण त्यामध्ये ना नेहमी गरम पाणी घालायचं. तर मी आता गरम पाणी करून घेतलंय, यामध्ये थोडंसं घालते मला पाहिजे तेवढं. बघा छान दिसते की नाही, मस्त लागते. आता थोडीशी मिठाची टेस्ट पाहूया आणि अजून थोडंसं मीठ घालते, कमी आहे तसं टेस्ट बघून मीठ वरून घालायचं. मस्त मिक्स करून घेऊ. खूप सुंदर दिसते की नाही, खायलाही मस्तच लागते. नक्की करून बघा ही मिसळ, खूप टेस्टी. आणि त्याचं बघा आता छान उकळल्यानंतर कसा कट आलाय बाजूला, मस्त दिसते ना. छान अशी कोथिंबीर घालून गॅस बंद करू. आणि आता ही बघा आधी मटकी घालायची ताटामध्ये, मग नंतर रस्सा. रस्स्याला एकदम टेस्ट आहे. आता ही डबल भजी जी आपण केली, मस्त ही डबल भजी नक्कीच करून बघा. फरसाण घाला. जर हे फरसाण नसलं ना कधी तर हे डबल भज्याने मस्त फरसाणसारखी टेस्ट येते मिसळीला. कांदा घालू, थोडीशी कोथिंबीर आणि परत रस्सा घालू. एकदम मस्त असं मुरतात ना ती भजी फरसाण, ते एक मस्त एक छान अशी टेस्ट येते या मिसळीला. वरून लिंबू पिळून अगदी चवदार अशी ही मिसळ होते. आता बघा पाव घ्यायचे मस्तपैकी, बाजूला कांदा, फरसाण आणि ही आपली स्पेशल डबल भजी. छानपैकी किती सुंदर दिसते. थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाची फोड. मस्तपैकी आपलं स्पेशल मिसळीचं ताट झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे. तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.